भाऊराव नाईक आहेत का? काय काम आहे भाऊंकडे? मी महानगरपालिकेकडून आलोय. भाऊ आहेत का? नमस्कार. भाऊ नोटीस द्यायची होती. नोटीस? कसली नोटीस? तुमच्या घराची जागा बेकायदेशीर आहे, त्याची परवानगीच घेतली गेलेली नाही आणि ही जागा महानगरपालिकेची आहे, त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला हे घर खाली करावं लागेल. कारण हे बेकायदेशीर बांधकाम आम्हाला आजच तोडायचं आहे. तुमचा काहीतरी घोळ होतोय. मी 40 वर्षापूर्वी घर बांधलंय. यावर स्पष्ट लिहिलंय, गेल्या 6 महिन्यापासून तुम्हाला 3 वेळा नोटिसा पाठवल्या गेल्या. तुमच्या दरवाजावर पण एक नोटीस लावली होती, पण तुमच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, त्यामुळे आज नियमानुसार आम्हाला ही कारवाई करावीच लागेल. हे कसं शक्य आहे? बघू नोटीस. गेल्या महिनाभर तुमच्या कंपाऊंड वॉलवर ही नोटीस लावली होती. अहो पण आम्हाला कुठलीच नोटीस नाही दिसली. त्यात आता माझी चूक आहे का? तुम्ही बघायला हवी होती ना. भाऊ याच्यावर स्पष्ट लिहिलंय, बघा ना, 1 महिन्यापूर्वीची तारीख आहे. नाही नाही, तुमचा काहीतरी घोळ झालेला आहे. 40 वर्षापूर्वी घर बांधलंय मी हे. आणि या घराची एक ईट सुद्धा बेकायदेशीर नाहीये. काहीतरी घोटाळा आहे. अहो घोळ कसा होईल? अहो आमची सगळी कामं कागदावर असतात. आणि एक वेळ माणूस चुकेल, पण कागद कसा चुकेल? आणि आम्ही तुम्हाला उगाच का त्रास द्यायला येऊ इथं? आणि पुरावा तुमच्या हातात आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही घरी खाली करा. आम्हाला आजच कारवाई करावी लागेल. बुलडोजर सोबतच आणलाय. वेळ संपत चालली आहे. 12 तास झाले. कधी येणार आहे तुझा चिरंजीव? का तिथंच कुठं त्याला लपवून ठेवलायस? नाही म्हणजे मला दिसला नाही म्हणून विचारतोय. वेळ संपायला लागलाय. तुझी वेळ संपली की माझी वेळ सुरू.
पण डायरेक्ट पोलीस स्टेशन, सगळं सांगून टाकणार, सगळं. वेळ संपत आली, अजून संपलेली नाही. सारखं उठून ना मला धमक्या देण्याची गरज नाही. मी तुला बोललीये, दामिनी मुजुमदारनी जर शब्द दिला तर काहीही झालं तरी तो ती खरं करणारच. कधी कधी करून दाखवणार. त्यासाठी काहीतरी हालचाल करावी लागते. इकडून तिकडे तिकडून इकडे एरजाऱ्या मारून चालत नाही, काम करावं लागतं. धैर्य इथं कधी येणार आहे. हसायला काय त्याला. कळेल लवकरच. पाटील, कारवाईला घ्या. हो चला, गाडी घ्या, आतमध्ये घ्या. हो साहेब, अशी कशी कारवाई करू शकताय तुम्ही. अहो, आम्हाला वरून जशी ऑर्डर येते तसं काम करावं लागतं. आमच्या हातात काहीच नाहीये. नोटीस निघाली की त्या पद्धतीने कारवाई करावीच लागते. सो प्लीज कॉपरेट करा तुम्ही आम्हाला. ओपन. अरे देवा 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 देवा, बघितलं का, मी म्हणत होते की नाही, तीच खरं झालं. मी सांगत होते तुम्हाला, या माणसाला इथं तारा देऊ नका म्हणून. याचे वाईट परिणाम भोगायला लागतील. अहो, शाने आहेत काही मुजुमदार. घर पडायला माणसंच पाठवले. आता कसं होणार. आता या पावसाचं आपण कुठं जायचं. आपल्या अथर्वच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय काय कळलं हो. झालो आपण बरबाद झालो रस्त्यावर आलो या माणसांमुळं. दीपे, जर काय झालं की लगेच तांडव करणं बंद कर. जरासं अहो, आपलं घर पडायला तर तुम्ही जरासं म्हणताय. घराची पार माती झाली ना तरी तुम्ही माझं तोड बंद करा. रस्त्यावर यायची वेळ आला आपल्यावर. येते शांत बाई जरा. काय कुणी रस्त्यावर येत नाही, काय नाही. ह्या घराची ईट नीट कायद्याच्या चौकटीत राहून बांधलेली आहे. मी घराला हात लावू शकत नाही. आपल्या विराटगाणं बंद करा आधी. माझ्या घरातले रस्त्यावर यायला हा भाऊराव नाईक मेलेला नाही अजून. घर पाडत नाही ना तोपर्यंत मोठं मोठं बोलशील तुम्ही, हे करीन ते करीन म्हणून. अहो भाऊ, हे सगळं तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे, पण हे बुलडोजर इथं आला त्याचं काय. ही सगळं ना या माणसामुळे आपल्याला भोगायला आलंय. कारण यांची आई ही तालीम तमाशा करून गेली आणि आज ती माणसं आपलं घर पडायला आलेत. हे सगळं ना या माणसामुळे होतंय. वहिनी, काय बोलतेस तू. खरंच तेच बोलते. तो प्रेम सिद्ध करायला चांगला माणूस बनायला नाही आलेला, आपल्या घराचा वाटोळ करायला आलाय. आणि परिसराच्या सगळं नातं काय यांचं. वहिनी, उगाच याचं त्याला आणि त्याचं याला करून मनाचं काही बोलू नकोस. मनाचं कशाला, जे काय आहे ना ते सगळं समोर आहे. बघितलं का, खरं बोलले म्हणून कसं बघायला लागल्यात.
एखाद्याच्या आईबद्दल असं बोललीस ना तर कोणी पण असंच बघत. हो थांबा तुम्ही. भाऊ यांच्या आईचे आणि तुमचे किती वाद आहेत नाही सगळ्यांना माहिती, पण हे सगळ्यांना फक्त यांच्यामुळे होतंय. वहिनी तू थांबा सावी. त्यांना असं वाटतंय ना की हे सगळं माझ्यामुळे झालंय. या घरावर ही वेळ माझ्यामुळे आलीये, तर ही वेळ आता मीच घालवणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका भाऊ. जोपर्यंत मी इथं आहे या घराला कुणी धक्काही लावू नाही शकत. मी परत येईपर्यंत या घराला टच जरी केलं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. धैर्य थांबा. मी पण येते तुमच्या सोबत. सगळं तुम्ही कशाला धैर्य, मला पण बघायचंय की हे सगळं कोणी केलंय. तू कशाला हवं या सगळं? थांब अनुराधा, जाऊ दे तिला. निदान यामुळं तरी तिच्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी उतरल. ताई ताई कुठं आहे तुझा पोरगा? नाहीतर मी मॅडम, तुमच्या सांगण्यावरून आम्ही तर कारवाईला आलोय. ते कळलं. पुढे आम्ही तर कारवाई करणार म्हटल्यावर ते सगळे शॉकच झालेत. पण म्हणजे प्रॉब्लेम झालाय. काय झालंय की काय झालं? काम होतंय ना? हा हा हा, काम होते, बाकी सगळं ठीक आहे. धैर्य साहेब ती मुलगी बाहेर गेलेत आणि जाताना मला धमकी देऊन गेलेत की घराला बोट जरी लागलं ना तर बोट शिल्लक ठेवणार नाही म्हणून. तसं त्याने सांगितलंय ना, मग काही करायला जाऊ नका. नाहीतर त्याने जे सांगितलंय ते तो करेल. इरा, अगं कुठं निघालीस? परत गावाला जायचं नाही ना? नाही बाबा, मी गावी नाही जाते. मग कुठे निघालीस? धैर्य, कुठे चाललोय आपण? जा विचारायला नेमका कुणाचा काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं कोण आणि कशासाठी करते ते बघायला. मी यांच्याजवळ निघाले. हे तिकडे नायकांचं घरी आहे ना, मग मी इथं कशी थांबू?
बायकोने कसं नवऱ्याजवळ थांबलं पाहिजे. येते मी. मूर्खच का तू जरा? आणि अजून तू त्याची बायको झालेली नाहीयेस. पण होणार आहे ना. आणि मीच होणार. हो ना बाबा, मीच होणार ना. मी तिकडे नायकांच्या घरी सेवक बनून राहत आहेत. मी पण त्यांची सेविका बनून राहणार. तर मला पण त्यांची सेवा करायला पाहिजे ना. त्यांची काळजी घेणार आणि त्यांना खूप प्रेम देणार. मला जायला पाहिजे यांच्याकडे. येते हा मी आता. डोक्यावर पडलेस काय तू? काय बोलतेस कळते तुला? तू काय बोलतेस? माझ्या पोरीवर आवाज चढवून बोलायचं नाही, सांगून ठेवतो. तुझ्या त्या पोराला जर धाकात ठेवला असत ना तर ही वेळ बघायची आली नसती तुझ्यावर. तुझा पोरगा तिकडे लाजा काढत फिरतोय आणि माझ्या सोन्यासारख्या पोरगीवर तू राग काढतेस. जरा तोंड सांभाळून बोल दया. मोठी बहीण आहे मी तुझी. मी गप्पा बसते याचा अर्थ असा नाही की तू काही बोलत सुटशील. भान ठेव जरा. दामिनी मुजुमदारशी बोलतोयस तू. आणि मी तुला सांगितलंय आज मी धैर्याला घरी आणणार. वाटेल ते झालं तरी आणणार. उचल ती बॅग आणि जा खोलीत. आणि जी काय सेवा करायची असेल ना धैर्य घरी आल्यानंतर कर. जा. काय बोलता साहेब तुम्ही? नाही हो, या नोटिसीची आम्हाला काहीच कल्पना नाही. हो तर हे बघा ना, कोणी आम्हाला नोटीस आणून दिल्या ना आम्हाला कुठं दिसली. सर्व खरं तर नोटिसीच राहून द्या बाजूला. मी काय सांगतो, जेव्हा मी एक घर बांधलंय की नाही तेव्हा या घराचा साधा एक कोपरा सुद्धा बेकायदेशीरित्या बांधलेला नाही. मग असं असताना मला नोटीस येऊच कशी शकते? मी 5 मिनिटात तुम्हाला चेक करून सांगतोय. हा भाऊ फोन ठेवा आधी. आणि आधी तुम्ही बाहेर चला. त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बोला चला. नाहीतर ते जेसीबी आपलं घर खायलो. वो 1 मिनिट. भाऊ भाऊ असं काय करताय तुम्ही? हे घर पडलं तर कुठं जाणार आहे सांगा बरं आपण? आणि या वंशांच्या भरोशा राहिलो ना तर सगळी मातीच होणार आहे. शेवटी त्यांनी यो दिवस दाखवलंच आपल्याला. भाऊ भाऊ चला की तुम्ही बाहेर. भाऊ भाऊ काय सापडली कागदपत्र? हे शोधतोय. हा दादा बोल. सावी कुठं आहेस तुम्ही? बघ लोक किती कारवाई केल्याशिवाय जातील असं काय वाटत नाही मला. आपल्याला जे काय करायचं ते लवकरात लवकर करावं लागेल.
दादा हे बघ, तू तू टेन्शन घेऊ नकोस आणि बाकीच्यांना पण शांत राहायला सांग. हे बघ, आपल्या घराला काही नाही होणार, आम्ही एकच आहे. हे आई काय करणार आहे का नाही त्याचा काय कोणाला पत्ताच लागू देत नाही. कोणाला कळायच्या आतच त्याचा पत्ता गुल करते आई. भास्कर, आईच्या डोक्यात नेमकं काय चाललंय का नाही ते आपल्याला कळायला पाहिजे. मग आपल्याला आईच्या डोक्यानं विचार करायला लागेल. म्हणजे आता बघ की तू धैर्य तिथं सावीच्या प्रेमात पडलाय. त्याला तिला सून म्हणून या घरात आणायची, म्हणून तू भाऊरावची इथं नोकर म्हणून राहिलाय. हे सगळं आईला माहित आहे. तरी पण बघ आई कशी करते. मला तर वाटतं ना आईला काही फरकच पडलेला नाहीये. इथंच तर आई सगळ्यांना हरवून जिंकते. तुला जे काय बोलायचं ना ते सरळ सरळ बोल. अरे दादा, फरक पडलाय, खूप फरक पडलाय. दादा, आईच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. ते जे काय शिस्त आहे का नाही ते काय शिस्त आहे हे आपल्याला कळलं पाहिजे भास्कर. ते कसं कळणार? हे तर कोणाच्या बापाला पण कळणार नाही. आता ना कुणी आहे का घरी? कोण तर आलंय. या धैर्य साहेब, बसा बसा. आज कशी काय आठवण ठरली माझी? मला तुमच्या रेकॉर्ड बुक बघायच्या ज्यात तुम्ही नोटीस पाठवल्याची नोंद करता. गेल्या 6 महिन्यात तुमच्या ऑफिस मधून कोणाकोणाला नोटीस गेल्यात ते जरा दाखवा. धैर्य साहेब, सॉरी, पण सरकारी कागदपत्र नाही दाखवू शकत. हे बघा, आम्हाला सगळे रेकॉर्ड नाही बघायचे. आम्हाला फक्त भाऊराव नाईकांच्या घरी कधी नोटीस आली होती ना तेवढेच चेक करायचे. हो मॅडम, त्यात काय चेक करायचंय? त्यांना नोटीस मिळाली असेलच ना, त्यावर तारीख असतेच की. मी इथलं रेकॉर्ड तुम्हाला नाही दाखवू शकत. प्लीज तुम्ही ऐका, बघू द्या आम्हाला. अहो त्याच्यावरून. हे बघा मॅडम, हे आमच्या कायद्यात बसत नाही. होय काय? नोटीस पाठवली असं खोटं दाखवून ऐनवेळी लोकांची कायदेशीर बांधकामं बेकायदेशीरपणे बुलडोझरनं तोडणं हे बसतंय तुमच्या कायद्यात? स्वतःच्या मनानं कायदा कायदा खेळत मनाला येईल तेव्हा कायदा बदलताय. धैर्य साहेब, शांत व्हा. अहो, माझ्यावर कशाला रागवत आहे? आम्ही नुसते कारकून, वरून ऑर्डर येईल ती आम्ही फक्त फॉलो करतो, बस. आमच्या हातात काहीही नाही. वरच्यांच्याकडून येईल ते आम्ही फक्त सांगतो. सगळं वरच्यांच्या हातात आहे. वरच्यांच्या हातात म्हणजे नेमकं कोणाच्या? दामिनी मुजुमदारांच्या? मॅडम, यांना शांत करा आणि घेऊन जा. इथं माझ्याशी वाद घालत बसण्यात काही फायदा नाही. त्यापेक्षा घरी जा आणि सगळं सामान आवरा. मी काहीही करू शकत नाही. त्यांच्याशी काय बोलताय? माझ्याशी बोला. आणि जोपर्यंत तुम्ही तुमची रेकॉर्ड बुक दाखवत नाही ना तोपर्यंत ना आम्ही इथनं हलणार ना तुमचे ते बुलडोझर वाले. नाड्या कुणाच्या हातात आहेत ना चांगलंच माहिती आहे मला.
बोला, कितीत विकत घेतलंय तुम्हाला? किती पैसे दिलेत तुम्हाला दामिनी मुजुमदारांनी? हे बघा, मी सरकारी अधिकारी आहे. तुम्ही माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुराव्याशिवाय सरकारी अधिकाऱ्यावर आरोप करणं हा गुन्हा आहे. एवढं तरी माहिती आहे का तुम्हाला? शिवाय मी आबरू नुकसानीचा दावा तुमच्यावर ठोकेन तो वेगळाच. पुढे आहे का? यांना बाहेर घ्या आधी. धैर्य. तू आबरू नुकसानीचा दावा ठोकणार माझ्यावर? आबरू आहे का तुला? तुझं पैशानं शिवलेलं तोंड कसं उघडायचं ना चांगलंच माहितीये मला. बोल. सोडा सोडा मला. सोडा काय? आता बोलतोच का? नाहीतर अजून सुरुवातही केलेली नाही मी तुला बोलतं करायची. कोण आहे का तिकडं? अरे अरे आज जीव घेईल ना जायला. बाहेर काढा. धैर्य तुम्ही शांत हो. आधी मागे या बघू. धैर्य सोडा त्यांना. ऐका मला. नाही सवी, ऐकणार नाही. बोलतोच का आता? मी पोलिसांना बोलूया ना. मला जरा जरी खर्चटलं ना तरी पोलीस पकडून देतील तुम्हाला. बोलव, कोणाला बोलवायचंय? पण आज तुला बोलायलाच लागेल नाही का? नाही, तू पोलिसांना बोलव ना. बिंदास बोलव. ते ना आधी तुलाच बेड्या ठोकते. आता मुकाट्यानं बोलतोयस का? फुवट. तुम्ही ऐका माझं. सोडा त्यांना. सोडा बरं. शांत व्हा तुम्ही आधी. आपल्याला इथे काही रेकॉर्ड बघायला मिळणार नाही. चला आपण जाऊ इथून. उगाच नको ते टेन्शन येईल आपल्याकडे. नशीब चांगलंयस म्हणून वाचलास तू. सुधरा जरा. इमानदारीनं काम करायला शिका. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मी तुम्हाला आता जी कागदपत्र सांगितलेत ती अर्जंट बनवून पाहिजेत मला. मला थोडासा वेळ द्या. मी सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवतो. ये तुम्ही. जावई बापूंचा? नाही, पण येईल लवकरच. महानगरपालिकेतून फोन आहे. हॅलो मॅडम. बोला, काय खबर? अहो सगळीकडून घाम फुटलाय मला. धैर्य सर आत्ताच गेले. अहो एवढे चिडलेले तुम्हाला काय सांगू. अहो माझी कॉलरच धरली त्यांनी आणि धमकी देऊन गेले. तुम्ही काळजी करू नका. तो तुम्हाला काहीच करणार नाही. आणि हो, काही नवीन कळलंच तर मला मात्र नक्की कळवा. हो. ठेवते. काय चाललंय तुझं? मला तर कळू दे. नाही कळणार तुला. ही माझी पद्धत आहे. आपलं काम साध्य करून घेण्यासाठी प्रत्येक वेळेला धमक्या देण्याची गरज नसते. कधी कधी डोकं शांत ठेवून गोष्टी साध्य करायच्या असतात. तुला नाही कळणार. नाक दाबलं की तोंड बरोबर उघडतं. धैर्य. आई आहे मी तुझी.
तुला कसं जिंकवायचं कसं हरवायचं हे मला बरोबर माहिती आहे. तुला घरी यावंच लागेल. नोटीस आली आणि माझ्या नजरेतनं चुकली असं असं होऊच शकत नाही. मग काय आधीच काय कमी त्रास आहेत का त्यात हे अजून टेन्शन काय व्हायला लागले मला ते काय पण कळलं झालंय. तू शांत तू तू आहे ना हे बघ आता सावी गेले की नीट सगळं बघायला. तू टेन्शन घेऊ नको बीपी शूट व्हायचा तुझा. पाणी पी. देवा सावे काय झालं चौकशी केलीत का नीट. नव्हती आली ना आपल्याला नोटीस बिटीस सगळं ठीक आहे ना. अगं बोल की. सावी अगं बोल की काय झालं ऑफिस मध्ये. काय बोलले अधिकारी.